माझी मुलगी विदेशी गेली होती. घरात मी आणि माझा जावई सचिन आम्ही दोघेच होतो. मुलीला जाऊन 4 दिवस झाले होते, म्हणून घर खूप रिकामं रिकामं वाटत होतं. त्या दिवशी संध्याकाळी जावई ऑफिसवरून घरी आला आणि मला म्हणाला, मला रागिनी खुश करतच नाही. मी म्हणाले, जावई बापू म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला काही कळत नाही. तेव्हा जावई मला जाऊन सांगितलं, मामी आपण दोघेच घरात आहोत. आज रागिनीसुद्धा नाही. तुम्ही किती दिवसापासून एकट्याच आहात. तुम्हाला मन भावना आहेत आणि आपण दोघांनी आजची रात्र एकत्र घालवली तर. मलासुद्धा माझा नवरा नसल्यामुळे माझ्यासुद्धा भावना उफाळून आलेल्या होत्या. म्हणून त्या रात्री जावयासोबत मी. माझं नाव सुमित्रा आहे. माझ्या मुलीचं नाव रागिनी होतं. ती माझ्यासाठी सर्वस्व होती. माझ्या नवऱ्याचा मृत्यू 5 वर्षांपूर्वी झाला. त्या दिवसापासून मी एकटीच जगत होते. नवरा गेल्यावर माझ्या मनातल्या भावना मरण पावल्या होत्या. पण नंतर काही दिवसांनी मलाही त्या भावना ताज्या होऊन सतत मनात येत होत्या. एक दिवस अचानक माझ्या मुलीने काही सांगितलं नाही आणि त्या मुलाला घरी घेऊन आली. मी चकित झाले. तिने याआधी त्या मुलाविषयी मला काहीच सांगितलं नव्हतं. हा मुलगा कोण आहे, कुठला आहे आणि काय करतो हे सुद्धा मला काहीच ठाऊक नव्हतं. पण माझ्या मुलीच्या सुखासाठी त्याच्या दोघांच्या लग्नाला मी होकार दिला. लग्न तर त्यांनी आधीच केलं होतं, पण त्यांना मी नंतर स्वीकारलं. सचिन म्हणजे माझा जावई दिसायला पण खूप छान होता. खूप हँडसम दिसायचा आणि माझ्या मुलीवर ते खूप प्रेम करत होता. त्याचं प्रेम पाहून माझ्या मनात मला खरंच आनंद वाटायचा. कधी कधी असं वाटायचं, माझाही नवरा असता तर त्याने पण असंच प्रेम केलं असतं. माझं मन खूप एकटं असायचं, पण मी त्या भावना स्वतः आत ठेवून जगत होते. कधी कधी वाटायचं की कोणाची तरी मैत्री करावी, प्रेम करावं, पण मग दुसऱ्या क्षणी नको, नाही. पण हे मनातले विचार किती दिवस लपून राहणार, ते तर हळूहळू बाहेर येतच होते. माझ्या भावनांनी दिवसेंदिवस मला त्रास देणं सुरू केलं. आता माझ्या मुलीचं लग्न झालं आणि 4 महिने होऊन गेले होते. जावई सचिन आमच्या घरातच राहायचा. माझ्या नवऱ्याचा कारखाना होता, त्यामुळे मी सर्व सांभाळत होते. पण आता माझं सर्वस्व माझी मुलगी आहे आणि जावई होतं, म्हणून मी सगळं कारभार रागिनीच्या हातात दिला आणि तिने सचिनच्या हातात. सचिन आता खूप जबाबदारीने कारखाना चालवत होता. एक दिवस रागिनी परदेशी ट्रिपसाठी गेली. ती घरी नव्हती. तेव्हा सचिन तर राहायला आमच्याच घरात होता. मी आणि सचिन आम्ही दोघेच आता घरात राहणार होतो. एके दिवशी सचिन अचानक माझ्या रूममध्ये आला. मी झोपले होते. मला माझ्याजवळ कोणीतरी आहे असं जाणवलं. तेवढ्याच मला कोणीतरी स्पर्श केल्यासारखं वाटलं. मी डोळे उघडून पाहिले तर माझ्यासमोर सचिन उभा होता. मी म्हटलं, सचिन, आणि तो सरळ बाहेर निघून गेला. त्या 1 महिन्यात रागिनी माझ्याजवळ घरी राहणार नव्हती. त्यामुळे घरात मी, माझा जावई, सचिन दोघंच होतो. जावई सकाळी ऑफिसला 9 वाजता जायचा आणि रात्री तो घरी यायचा. त्या दरम्यान घरात मी एकटीच राहायचे. नोकरांनासुद्धा मी रोज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरात ठेवून मग सुट्टी द्यायचे. त्यांना देखील आपापलं घर-संसार आहे, म्हणून मी त्यांच्याकडून जास्त काम करून घेत नसायचे. त्यांचं काम झालं की लवकरच त्यांना सुट्टी देऊन त्यांना पाठवून देण्याचं मला चांगलंच वाटायचं. त्यामुळे ते सुद्धा मला मालकीण म्हणून खूप आदराने प्रेम करायचे. मला स्वयंपाक करण्याची एक वेगळीच आवड होती. संध्याकाळचा स्वयंपाक मी स्वतःच्या हातानेच तयार करायचे. माझ्या जावयाला गाजराचा हलवा खायला खूप आवडायचा आणि तो फोन करून म्हणाला, मामी, आज मला गाजराचा हलवा खायची खूप इच्छा आहे. संध्याकाळी जेवण तयार करून ठेवलं तर खूप छान होईल. आता जावयाने माझा आदेश दिला होता, त्यामुळे मी खूप आनंदी होऊन त्याच्यासाठी हलवा तयार करायला लागले. जावई संध्याकाळी 8 वाजता घरी येणार होता. माझी मुलगी रागिनी परदेशात जाऊन 8 दिवस झाले होते. ती घरी नसल्यामुळे मला काहीच करमत नव्हतं. पण सचिन मला बोलून वेळ घालवायचा आणि मला कधीच कुठलीही कामाची जाणीव होऊ द्यायचा नाही. रागिनी नसल्यामुळे सचिनचा सहवास अधिक आवडू लागला होता. सचिन संध्याकाळी 8 वाजता घरी आला आणि मी आधीच जेवण तयार करून ठेवलं होतं. मी म्हणाले, जावई बापू, जेवण तयार आहे. सचिन, हो मामी, लगेच आलो. त्याने हातपाय धुवून जेवायला आला. आज आम्ही दोघं जेवण करत होतो. रागिनी परदेशात गेल्यापासून मी आणि जावयाने एकत्र जेवण केलं. 8 दिवस जावयाला कंपनीमध्ये खूप काम होतं आणि तो नेहमी घरी उशिरा येत होता. आज आम्ही दोघं एकत्र बसून जेवण करत होतो. सचिन माझ्याकडे खूप टक लावून पाहत होता. सचिन माझ्याकडे पाहत होता आणि त्याच्या पापण्याही खाली पडत नव्हत्या. मी म्हटलं, काय जावई बापू, कोणत्या विचारात गुंग आहात? तो म्हणाला, काही नाही मामी. पण त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळीच गडबड होती. तो पुढे म्हणाला, तसं काही नाही. काय चालू होतं मनामध्ये? तुमच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसतं आहे. तुम्ही माझ्याकडे टक लावून पाहत होता. काहीतरी तुमच्या मनामध्ये. मी त्याला विचारलं, बहुतेक रागिनीची आठवण येत असेल तुम्हाला. तेव्हा सूरज हसू लागला आणि म्हणाला, खरं सांगायचं तर मामी, मी आजपर्यंत तुम्हाला काही सांगितलं नाही, पण रागिनी खरंच भोळी आहे. तिला नवऱ्याला खुश कसं करायचं हे कळत नाही.
अरे बापरे, आता तुम्ही दोघांनी तरी एकमेकांना लग्नाच्या अगोदर खूप समजून घेतलं होतं आणि त्यानंतरच लव्ह मॅरेजसुद्धा केलं आणि आता माझी मुलगी भोळी वाटते आहे. लग्नाच्या अगोदर कळलं नाही का की रागिनी भोळी आहे? त्यावर सचिन म्हणाला, लग्नाच्या अगोदर खरंच रागिनी खूप वेगळी होती, पण लग्नानंतर खूप वेगळी झाली आहे. मला जे आवडतं त्यात रागिनी मुद्दाम करून काहीतरी खोड काढते आणि मला काही सुखच देत नाही. मी सचिनला विचारू लागले, म्हणजे रागिनी तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल सुख देत नाही? सचिनच्या चेहऱ्यावरची लहर थोडी वेगळी होती आणि मला लक्षात आलं की सचिन वेगळ्या अर्थाने बोलत होता. त्याच्या नजरेतील ती अजब भावना आणि शब्दांनी मला आश्चर्यचकित केलं. मी थोडं गोंधळलेले आहे. काही वेळ शांत बसले आणि काही बोलले. माझ्या मनामध्ये विचारांचं वादळ सुरू झालं, पण मी काही बोलायला गेले नाही. मी गुपचूप जेवण केलं आणि उठून माझ्या खोलीत आले. सचिन आज खूप वेगळाच वाटत होता आणि त्याचा चेहरा, तो बोलत असताना आवाज, सगळं काही. मला अचानक असं जाणवलं की काहीतरी बदललं आहे. सचिन याआधी कधीही माझ्याकडे इतकं टक लावून पाहिलं नव्हतं. तो मला काहीच बोलत नव्हता, पण त्याच्या नजरेतील भावना मला गोंधळून टाकत होती. आज सचिनने पहिल्यांदाच रागिनीबद्दल वेगळं सांगितलं. आज तो माझ्याशी थेट आणि बेधडक बोलत होता. त्याच्या बोलण्यावर मला आश्चर्य वाटत होतं आणि असंही वाटलं की रागिनी नसल्यामुळे सचिन मोकळेपणाने मनमोकळ्या शब्दात बोलत असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर मी पाहिलं की सचिन माझ्या खोलीच्या दारात उभा होता. आता ही दुसरी वेळ होती की सचिन माझ्या खोलीच्या समोर उभा होता. तो थोड्या हलक्या आवाजात म्हणाला, गुड मॉर्निंग मामी. मी सुद्धा हसत गुड मॉर्निंग म्हणालो. त्याने विचारलं, कशी झाली झोप? मी उत्तर दिलं, जेवण करून जी झोपले ती आत्ताच जागी झाले. हसत बाहेर निघून गेला, पण त्याच्या हसण्यामध्ये काहीतरी वेगळं होतं. सकाळी नाश्त्याची वेळ झाली तेव्हा सचिन मला म्हणाला, सुमित्रा, नाश्ता तयार आहे ना? सचिनने आज मला पहिल्यांदाच माझ्या नावाने एकेरी हाक मारली होती. मी त्याला ठणकावून म्हटलं, तू माझ्या मुलीचा नवरा आहेस. मी तुझी सासू आहे. मी तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे आणि तू मला एकेरी भाषेने बोलत आहेस. सचिन, तुला नाही हे शोभत. तेव्हा सचिन म्हणू लागला, आपण दोघेच तर घरात आहोत. जर नाव घेऊन बोललं तर त्यात काय झालं? तू. माझ्या मनात अनेक विचार घोळत होते, पण मी ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवले. सचिनच्या बोलण्याने मला गोंधळून टाकलं होतं. असं बोलण्याचं कारण काय असेल हे मला समजत नव्हतं. तो काय विचार करत असेल असंच वाटून मी त्याचा चेहरा पाहिला. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं. तो म्हणाला, काय करू मामी? मला तुमची मुलगी खुश ठेवतच नाही, म्हणून मला एकेरी भाषेने बोलावं लागतंय. तुम्ही तरी मला समजून घ्या. मला सचिनच्या बोलण्याचा सर्व अर्थ कळाला नव्हता, म्हणून मी पुढे बोलावं असं मला काही योग्य वाटलं नाही. तरीसुद्धा माझ्या मनामध्ये सचिन बोललेल्या गोष्टीची खंत होतीच. सचिन ऑफिसला निघून गेला आणि त्यानंतर मी सुद्धा मार्केटला गेले. मार्केटला गेल्यावर मी खरेदी करून घरी परतत होते. त्याचवेळी माझी खूप जुनी मैत्रीण मला भेटली. हल्ली ती मला खूप दिवसांपासून भेटलीसुद्धा नव्हती. ती माझी कॉलेजमध्ये असताना खूप जवळची मैत्रीणसुद्धा होती. सुरुवातीला मी तिला काही ओळखलंच नाही, पण निरखून पाहिल्यावर समजलं की ती माझी वर्गमैत्रीण वर्षा आहे आणि मी तिच्या जवळ गेले. तीसुद्धा मला पाहून आश्चर्यचकित झाली. आम्ही दोघीसुद्धा तिथे बसून खूप वेळ गप्पासुद्धा मारल्या. मी तिला माझ्या मुलीचं लग्न झालेलं सुद्धा सांगितलं. तीसुद्धा खूप खुश झाली. तिच्या मुलीचं लग्न झालं होतं, पण तिचा जावई हा खूपच टुकार निघाला होता ते सांगून तिची खंत व्यक्त करत होती. तेव्हा तिने मला विचारलं, तुझा जावई कसा आहे? तेव्हा मला माझ्या जावयावर खूपच अभिमान होता, कारण की मला जावईसुद्धा असाच लाखात एक मिळाला होता, म्हणून मला जावयाला दाखवायला काहीच लाज वाटायची नाही. मी सुद्धा खूप आवडीने, प्रेमाने आणि आनंदाने तिला माझ्या जावयाचे फोटो दाखवत होते. तिला सचिनचे फोटो दाखवल्यावर ती एकदमच गोंधळून गेली आणि म्हणाली, हा तुझा जावई आहे? अगं, हा तर एक नंबरचा बदमाश मुलगा आहे. याचं माझ्या मुलीसोबत लग्न लावून दिलं होतं, पण याने लग्नाच्या 2-3 महिन्यानंतरच त्याचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. याने आमची संपूर्ण प्रॉपर्टी हडप केल्यात जमा होती. पण योग्य वेळी त्याची चोरी पकडली म्हणून आम्ही थोडक्यात बचावलो. मी खूप गोंधळून गेले. माझी मैत्रीण वर्षा माझ्याशी असं बोलत होती. मला काही तिच्या बोलण्यावर विश्वास वाटत नव्हता. बहुतेक ती माझ्या जावयावर आणि माझ्या मुलीवर जळत असेल, म्हणून मला तिच्याबद्दल रागही मनात येऊ लागला. पण तिने सविस्तर सांगायला सुरुवात केली आणि तिने सांगितले, माझ्या मुलीचे आणि माझे व्हिडिओ आणि फोटो त्याने काही काढून ठेवल्या होत्या. त्या फोटो मी व्हायरल करील म्हणून आम्हाला खूप भीती दाखवत होता. आम्ही त्याच्या नावावर आमची प्रॉपर्टी करायला सुद्धा तयार झालो. पण माझ्या मुलीच्या एका धाडसामुळे आम्ही थोडक्यात बचावलो. तिने त्याचा मोबाईल चोरीने घेऊन त्यातल्या सर्व काही फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून टाकले आणि त्याला आम्ही घरातून सुद्धा हाकलून दिलं. त्या मुलाचा हाच एक प्रकारचा धंदा आहे. तो मुलगा
असंच मुलींना जाळ्यात फसवून त्याच्याशी लग्न करतो, त्यांच्या आईवडिलांना जवळ करतो म्हणून ती माझ्याजवळ सांगत होती. मी रागारागातच माझ्या घरी आले. सचिनसुद्धा संध्याकाळी घरी आला. मला सचिनवरसुद्धा संशयाला सुरुवात झाली होती. सचिन असाही करू शकेल मला वाटत नव्हतं. पण दोन दिवस निघून गेले आणि माझ्या मोबाईलवर माझा फोटो आला आणि मला धमकीसुद्धा येऊ लागल्या. आता माझ्या रूममध्ये माझा नोकर आणि माझा जावई सचिन या दोघांशिवाय कोणीच येऊ शकत नव्हतं. माझ्या रूममधला फोटो होता. मला सचिनवर आणि माझी मैत्रीण वर्षाने सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्याखुऱ्या हो. सचिनची नजर माझी मुलगी विदेशात गेल्यापासून बदललेली होती. तो मला मामी नाही तरी नावाने हाक मारू लागला होता. आता माझ्या मुलीला सांगणे मला योग्य वाटले नाही म्हणून मी तिच्या येण्याची वाट पाहू लागलो. ती जेव्हा आली तेव्हा मी तिला सर्व काही गोष्टी सांगितल्या. तेव्हासुद्धा तिच्या काही डोक्यात बसत नव्हतं. ती सचिनच्या प्रेमापुढे वेडी झाली होती. सचिनने तिला प्रेमामध्ये वेडी केलेलं होतं. पण काही दिवसांमध्ये त्या दोघांमध्ये सुद्धा वादविवाद व्हायला सुरुवात झाली आणि सचिनचं खरं रूप समोर यायला लागलं. सचिन तिला धमकी देऊ लागला आणि म्हणाला, तुला जर तुझी स्वतःची इज्जत राखायची असेल तर तुला पूर्ण संपत्ती माझ्या नावावर करावी लागेल. रागिणीला सुद्धा आज खूप मोठा धक्का बसला होता. तेव्हा तिचे डोळे उघडले आणि ती माझ्यापाशी येऊन रडू लागली आणि नंतर आम्ही त्या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन केला. आज तो गुन्ह्यामध्ये अडकला आणि आम्ही खूप मोठ्या संकटात